बातमी महत्त्वाची। नीलम गोऱ्हे यांच्या मुंबईतील घराबाहेर बंदोबस्त वाढवण्यात आलाय। कालच्या आंदोलनानंतर गोऱ्हेंच्या घराबाहेरील बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे। ठाकरेंवर केलेल्या आरोपांनंतर आता नीलम गोऱ्हेंविरोधात ठाकरेंची शिवसेनेनं कालही आंदोलन केलं होतं। आजही आता मग गोऱ्हेंच्या मुंबईतल्या घराबाहेर या सगळ्याच्याच पार्श्वभूमीवर बंदोबस्त वाढवण्यात आलाय। अधिक जाणून घेऊया आपले प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडनं। निवृत्ती, काल आंदोलन केलेलं होतं ठाकरेंच्या शिवसैनिकांनी, आता बंदोबस्त वाढवलाय, तुम्ही दाखवू शकाल तिथली दृश्य? काय आता नेमकी तिथली परिस्थिती आहे? नक्की श्रुती, आपण पाहतोय की नीलम गोऱ्हे यांचं हे शासकीय निवासस्थान आहे आणि या शासकीय निवासस्थानी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। कारण आपण जर काल पाहिलं, नीलम गोऱ्हे यांनी दिल्लीमध्ये जे वक्तव्य केलं होतं त्यानंतर ठाकरे गट मोठ्या प्रमाणात आक्रमक झाला होता। काल देखील पुण्यातल्या राहत्या घरी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला होता आणि मुंबईमध्ये देखील जे शासकीय निवासस्थान आहे फोर्ट या ठिकाणी देखील किशोरी पेडणेकर आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झालं होतं। त्यानंतर आज देखील ठाकरे गट आक्रमक पवित्रा घेण्याच्या तयारीत आहे। त्याच पार्श्वभूमीवरती आपण पाहतोय की सुरक्षा रक्षक त्याच पद्धतीने मुंबई पोलीस जे आहेत या ठिकाणी तैनात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय। हे मुख्य जो दरवाजा आहे तो दरवाजा देखील बंद करण्यात आलेला आहे। आतमध्ये कोणालाही प्रवेश दिला जात नाहीये। काल आपण पाहिलं तर याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात जो आहे ते ठाकरे गटाचे पदाधिकारी या ठिकाणी जमा झाले होते आणि नीलम गोऱ्हे यांचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आंदोलन घेतलं होतं। आज देखील तशीच परिस्थिती आहे। त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। नीलम गोऱ्हे यांचा आज खरं तर पुणे दौरा आहे, परंतु अजून त्या पुण्याला रवाना झालेल्या नाहीत। दुपारनंतर त्या पुण्याला रवाना होतील अशी सूत्रांची माहिती आहे। अजूनपर्यंत आपण सकाळी जर पाहिलं तर संजय राऊत यांनी आणखी काही आरोप जे आहेत ते नीलम गोऱ्हे यांच्यावरती केलेले आहेत। त्यांच्याशी संपर्क साधण्याचा देखील प्रयत्न केला, परंतु त्यांनी अजूनही कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही। परंतु आपण आता पाहतोय की ठाकरे गट ज्या पद्धतीने आक्रमक पवित्रेमध्ये आहे त्याच पद्धतीने आपण पाहतोय की पोलीस बंदोबस्त जो आहे तो मोठ्या प्रमाणात। धन्यवाद निवृत्ती, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी। अपडेट्स घेऊ।